हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज मिसस्पेल्ड वर्ड. तर 9 मिसस्पेल्ड वर्ड दिलेले आहे, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणती स्पेलिंग ही करेक्ट आहे. त्याचे आपण मराठीमध्ये मिनिंग्स बघूया, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, आणि जे पण युजेस दिलेला आहे सेंटेन्समध्ये त्याचा सुद्धा मराठीमध्ये मिनिंग बघूया आपण. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अकोमोडेशन. अकोमोडेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ACCOMMODATION. ओके, सो इथे अकोमोडेशनची करेक्ट स्पेलिंग कोणती आहे या 4 ऑप्शन्स मधून, तर ती आहे ऑप्शन सी. ओके, ACCOMMODATION ही करेक्ट स्पेलिंग आहे अकोमोडेशनची. आणि अकोमोडेशनचं मिनिंग काय होतं, तर अ रूम, प्लेस टू स्टे ऑर हाऊसिंग. म्हणजेच काय, तर राहण्याची जागा असणे, राहण्याची सोय असणे किंवा राहण्याचे जे स्थान आहे त्याला म्हटलं जातं अकोमोडेशन, किंवा निवास सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर मराठीमध्ये काय होतं, अकोमोडेशन म्हणजे निवास, राहण्याची सोय, जागा आणि स्थळ. ओके, स्थान किंवा स्थळ सुद्धा आपण म्हणू शकतो. तर अकोमोडेशन म्हणजे होतं अ रूम, प्लेस टू स्टे ऑर हाऊसिंग. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये, तर निवास, राहण्याची सोय, जागा आणि स्थान. सिनोनिम्स काय होतं याचे, तर सिनोनिम्स बघूया आपण. रेसिडेन्स, लॉजिंग, हाऊस आणि अपार्टमेंट. आणि अँटोनिम्स काय आहेत, तर होमलेसनेस. ओके, सिनोनिम्स आहेत अकोमोडेशनचे रेसिडेन्स, लॉजिंग, हाऊस आणि अपार्टमेंट, आणि अँटोनिम्स आहेत होमलेसनेस. तर याचं सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे अकोमोडेशनला, वी बुक्ड अवर अकोमोडेशन नियर द एअरपोर्ट. तो सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो, आम्ही विमानतळाजवळ आमची राहण्याची व्यवस्था बुक करतो. काय आहेत, वी बुक्ड अवर अकोमोडेशन नियर द एअरपोर्ट म्हणजे आम्ही विमानतळाजवळ आमची राहण्याची व्यवस्था बुक करतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऍक्सिडेंटली. ACCIDENTALLY ही करेक्ट स्पेलिंग आहे ऍक्सिडेंटलीची. ऍक्सिडेंटलीचं काय मिनिंग आहे, तर बाय मिस्टेक आणि अनइंटेन्शनली. म्हणजेच काय आहे की जे चुकून होतं, न कळत होतं, त्याला म्हटलं जातं ऍक्सिडेंटली. सो मराठीमध्ये ऍक्सिडेंटलीचं काय मिनिंग आहे, तर चुकून, नकळत आणि योगायोगाने. सिनोनिम्स बघूया आता. सिनोनिम्स आहेत ऍक्सिडेंटलीचे. एकतर इथे लिहिलं आहे अनइंटेन्शनली, बाय मिस्टेक आणि अनएक्सपेक्टेडली. आणि अँटोनिम्स आहेत इंटेन्शनली, पर्पजली आणि विटिंगली. ऍक्सिडेंटलीचं मिनिंग आहे बाय मिस्टेक आणि अनइंटेन्शनली. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये, की चुकून झालेलं काहीतरी नकळत किंवा योगायोगाने. सिनोनिम्स आहेत अनइंटेन्शनली, बाय मिस्टेक आणि अनएक्सपेक्टेडली. आणि अँटोनिम्स आहेत इंटेन्शनली, पर्पजली आणि विटिंगली. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, शी ऍक्सिडेंटली ड्रॉप्ड हर फोन. म्हणजेच तिचा फोन चुकून पडला, असं सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. आणि इथे ऍक्सिडेंटली म्हणजे यूज करण्यात आलेला आहे चुकून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एक्वायर. एक्वायरची करेक्ट स्पेलिंग आहे ACQUIRE. ACQUIRE. तर एक्वायर म्हणजे होतं, त्याचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये टू गेट ऑर ऑप्टेन समथिंग. टू गेट ऑर ऑप्टेन समथिंग म्हणजे काय होते, की मिळवणे, मिळणे, विकत घेणे, किंवा काय होतं ताब्यात घेणे, याला म्हटलं जातं एक्वायर करणे. ओके, सो काय होतं मराठीमध्ये एक्वायर म्हणजे मिळणे, मिळवणे, विकत घेणे, संपादन करणे, आत्मसात करणे किंवा ताब्यात घेणे.
सिनोनिम्स बघूया आता. सिनोनिम्स काय आहेत ॲक्वायरचे? ऑब्टेन, गेन, सेक्युअर, अर्न, कलेक्ट आणि अटेन. ओके. आणि अँटोनिम्स आहेत लूज, relinquish, give up, discard आणि abandon. ओके. सो काय आहेत? एक्वायर म्हणजे काय होतं? पहिले तर टू गेट ऑर ऑब्टेन समथिंग, म्हणजेच मराठीमध्ये मीनिंग होतं त्याचं मिळणे, मिळवणे, विकत घेणे, संपादन करणे, आत्मसात करणे आणि ताब्यात घेणे. सिनोनिम्स आहेत ऑब्टेन, गेन, सेक्युअर, अर्न, कलेक्ट आणि अटेन. आणि अँटोनिम्स आहेत लूज, रेलिंक्विश, गिव्ह अप, डिस्कार्ड आणि अबॅन्डन. आता सेंटेन्स मध्ये यूज कसा केलेला आहे एक्वायरला? ही वॉन्ट्स टू एक्वायर न्यू स्किल्स. म्हणजे स्किल्स म्हणजे काय होतं तर कौशल्य. तर मराठीमध्ये या सेंटेन्सचा काय अर्थ होतो? त्याला नवीन कौशल्य आत्मसात करायची आहेत. काय आहे? ही वॉन्ट्स टू एक्वायर न्यू स्किल्स म्हणजे त्याला नवीन कौशल्य आत्मसात करायची आहेत. आणि इथे एक्वायर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे आत्मसात म्हणून. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट वर्ड आहे अक्वेंटन्स. तर स्पेलिंग आहे करेक्ट अक्वेंटन्सची ACQUAINTANCE. अक्वेंटन्स म्हणजे काय होतं? अ पर्सन यू नो स्लाइटली. म्हणजेच आपण काय आहे फक्त त्याची ओळख आहे, तोंड ओळख आहे, त्याला काय म्हटलं जातं? अक्वेंटन्स. सो अक्वेंटन्स म्हणजे काय होतं मराठीमध्ये? ओळख, परिचित आणि तोंड ओळख. फक्त आपल्याला त्याची ओळख आहे, आपण जर त्याचा चेहरा पाहिलेला आहे आपण त्याला ओळखू शकतो, पण त्याच्याबद्दल आपल्याला दुसरं काही माहिती नाही आहे, त्याला काय म्हटलं जातं? अक्वेंटन्स असं म्हटलं जातं. सो याचे सिनोनिम्स आहेत असोसिएट, कॉन्टॅक्ट आणि कलीग. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेंजर आणि एनिमी. ओके. वर्ड सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे बघूया आता. ही इज नॉट अ क्लोज फ्रेंड जस्ट अन अक्वेंटन्स. म्हणजेच काय होतं याचा अर्थ? तो जवळचा मित्र नाही, फक्त एक ओळखीचा आहे. ओके. काय आहे? ही इज नॉट अ क्लोज फ्रेंड जस्ट अन अक्वेंटन्स म्हणजे तो जवळचा मित्र नाही, फक्त एक ओळखीचा आहे. अक्वेंटन्स म्हणजे होतं ओळख, परिचित आणि तोंड ओळख. म्हणजेच काय होतं? अ पर्सन यू नो स्लाइटली. सिनोनिम्स आहेत असोसिएट, कॉन्टॅक्ट आणि कलीग. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेंजर आणि एनिमी. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट वर्ड आहे एस्थेटिक. एस्थेटिकची करेक्ट स्पेलिंग आहे AESTHETIC. आता एस्थेटिक म्हणजे काय होतं? तर एस्थेटिकचं मीनिंग आहे रिलेटेड टू ब्युटी ऑर आर्टिस्ट टेस्ट. ओके. सो याचा अर्थ काय होतो? रिलेटेड टू ब्युटी ऑर आर्टिस्ट टेस्ट म्हणजे सौंदर्यात्मक, सौंदर्यात्मक, सुंदर किंवा कलात्मक. तर एस्थेटिक म्हणजे काय होतं मराठीमध्ये? सौंदर्यात्मक, सुंदर किंवा कलात्मक. सिनोनिम्स काय आहेत याचे? तर ब्युटिफुल, आर्टिस्टिक, प्लीजिंग, लवली, अट्रॅक्टिव्ह आणि प्रिटी. आणि अँटोनिम्स आहेत अनएस्थेटिक, इनएलिगंट, इनएलिगंट. ओके. अनअट्रॅक्टिव्ह आणि अगली. तर काय होतं? एस्थेटिक म्हणजे सौंदर्यात्मक, सुंदर किंवा कलात्मक. सिनोनिम्स आहेत ब्युटिफुल, आर्टिस्टिक, प्लीजिंग, लवली, अट्रॅक्टिव्ह आणि प्रिटी. आणि अँटोनिम्स आहेत अनएस्थेटिक, इनएलिगंट, अनअट्रॅक्टिव्ह आणि अगली. एकदा बघूया आपण.
काय होतं एस्थेटिक म्हणजे, सो मिनिंग आहे एस्थेटिकचं रिलेटेड टू ब्युटी ऑर आर्टिस्टिक टेस्ट. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे एस्थेटिकला, द पेंटिंग हॅज ग्रेट एस्थेटिक व्हॅल्यू. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो, चित्राचे सौंदर्यात्मक मूल्य सर्वात जास्त आहे. काय आहे, द पेंटिंग हॅज ग्रेट एस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे चित्राचे सौंदर्यात्मक मूल्य सर्वात जास्त आहे. नेक्स्ट वर्ड आहे अग्रेशन. AGGRESSION ही करेक्ट स्पेलिंग आहे अग्रेशनची. अग्रेशनचं मिनिंग आहे अँग्री ऑर व्हायलंट बिहेवियर. अँग्री ऑर व्हायलंट बिहेवियर म्हणजे काय होतं की जो आक्रमक आहे. काय होतो, आक्रमक जो लवकर हल्ला करतो त्याला म्हटलं जातं अग्रेशन. ओके, सो अग्रेशनचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं, आक्रमण, आक्रमण, आक्रमकता, आगळिक, कुरापत, हल्ला आणि चढाई. काय होतं, अग्रेशन म्हणजे अँग्री ऑर व्हायलंट बिहेवियर म्हणजेच काय तर आक्रमण, आक्रमकता, आगळिक, कुरापत, हल्ला आणि चढाई. सो सिनोनिम्स काय आहेत अग्रेशनचे, हॉस्टिलिटी, फाईट, अनफ्रेंडलीनेस आणि रूडनेस. ओके, आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडलीनेस, जेंटलनेस आणि नॉन अग्रेशन. काय आहे अग्रेशन म्हणजे, अग्रेशनची करेक्ट स्पेलिंग आहे AGGRESSION आणि अग्रेशन म्हणजे होतं अँग्री ऑर व्हायलंट बिहेवियर. त्याचाच मराठीमध्ये अर्थ होतो आक्रमण, आक्रमकता, आगळिक, कुरापत, हल्ला आणि चढाई. सिनोनिम्स आहेत हॉस्टिलिटी, फाईट, अनफ्रेंडलीनेस आणि रूडनेस. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडलीनेस, जेंटलनेस आणि नॉन अग्रेशन. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, ही सडन अग्रेशन सरप्राइज्ड एव्हरीवन. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे त्याच्या अचानक झालेल्या आक्रमकतेने सर्वांना आश्चर्यचकित केले. ओके, इथे सरप्राइज्ड म्हणजे काय होतं, आश्चर्यचकित. तर ही सडन अग्रेशन सरप्राइज्ड एव्हरीवनचा सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, त्याच्या अचानक झालेल्या आक्रमकतेने सर्वांना आश्चर्यचकित केले. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे अमॅच्युअर. AMATEUR, अमॅच्युअर. सो अमॅच्युअरची करेक्ट स्पेलिंग ही आहे AMATEUR आणि त्याचं मिनिंग आहे अ नॉन प्रोफेशनल समवन डुईंग समथिंग फॉर प्लेजर. म्हणजे जो काय आहे एकतर नॉन प्रोफेशनल आहे म्हणजे एकतर नवशिके आहे, नवीन ज्यांनी काम केलेलं आहे, प्रोफेशनल नाही आहे तो, किंवा समवन डुईंग समथिंग फॉर प्लेजर म्हणजे एकतर तो हौसी आहे, फक्त आपल्या प्लेजर करता, आपल्या हाऊस करता तो जो काम करत आहे त्याला म्हटलं जातं अमॅच्युअर. सो अमॅच्युअरचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, नवशिका किंवा हौशी. सिनोनिम्स आहेत इनएक्सपिरियन्स्ड, नॉन प्रोफेशनल आणि अनस्किल्ड. आणि अँटोनिम्स आहेत प्रोफेशनल आणि एक्सपर्ट आणि मास्टर. ओके, काय आहे अमॅच्युअर म्हणजे अ नॉन प्रोफेशनल समवन डुईंग समथिंग फॉर प्लेजर म्हणजे जो काय आहे नवशिका आहे किंवा हौसी आहे त्याला म्हटलं जातं अमॅच्युअर. सिनोनिम्स आहेत इनएक्सपिरियन्स्ड, नॉन प्रोफेशनल आणि अनस्किल्ड. आणि अँटोनिम्स आहेत प्रोफेशनल, एक्सपर्ट आणि मास्टर. सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज केलेलं आहे. प्लेज क्रिकेट ॲज अ अमॅच्युअर म्हणजेच तो हौशी म्हणून क्रिकेट खेळतो असा सेंटेन्सचा अर्थ होतो. इथे अमॅच्युअर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे हौशी म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे अपॅरंट. अपॅरंटची करेक्ट स्पेलिंग आहे APPARENT आणि अपॅरंट म्हणजे काय होतं, क्लिअरली विजिबल आणि ऑब्वियस म्हणजेच काय आहे जे उघड आहे, प्रकट आहे, स्पष्ट दिसत आहे आपल्याला किंवा चटकन जे लक्षात येत आहे त्याला म्हटलं जातं
अपॅरंट. सो मराठीमध्ये काय होतं अपॅरंटचा अर्थ? उघड, स्पष्ट, प्रकट, चटकन लक्षात येणारा किंवा दिखाऊ. ओके. आणि सिनोनिम्स आहेत अपॅरंटचे इव्हिडंट, क्लिअर, मॅनिफेस्ट. आणि अँटोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, हिडन, अनक्लिअर आणि अनसर्टेन. ओके. सो काय आहे अपॅरंट म्हणजे काय होतं तर क्लिअरली विजिबल ऑर ऑब्वियस, म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो उघड, स्पष्ट, प्रकट, चटकन लक्षात येणारा आणि दिखाऊ. सिनोनिम्स आहेत अपॅरंटचे इव्हिडंट, क्लिअर आणि मॅनिफेस्ट. आणि अँटोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, हिडन, अनक्लिअर, क्लिअर आणि अनसर्टेन. सो सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे अपॅरंटला? द मिस्टेक वॉज अपॅरंट टू एव्हरीवन. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? चूक सर्वांना स्पष्ट होती. ओके. काय आहे? चूक सर्वांना स्पष्ट होती असा मराठीमध्ये अर्थ होतो द मिस्टेक वॉज अपॅरंट टू एव्हरीवन या सेंटेन्सचा. आणि लास्ट वर्ड आहे अपिअरन्स. अपिअरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे APPEARANCE. सो अपिअरन्स म्हणजे काय होतं? द वे समवन ऑर समथिंग लुक्स. म्हणजे जे काय आहे मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ? देखावा किंवा उपस्थिती, हजेरी, आगमन असे वेगळे वेगळे अर्थ आहे अपिअरन्सचे. स्वरूप, पेहराव आणि दर्शन. ओके. सो अपिअरन्स म्हणजे काय होतं? द वे समवन ऑर समथिंग लुक्स. म्हणजेच काय होतं तर एक तर स्वरूप होतं त्याचं किंवा पेहरावा होतं. आणि आणखी त्याचे काय मिनिंग्स आहेत तर देखावा, उपस्थिती, हजेरी, आगमन आणि दर्शन. सिनोनिम्स आहेत अपिअरन्सचे लुक्स, ऍस्पेक्ट, सेम्बलन्स. आणि अँटोनिम्स आहेत पर्सनॅलिटी, रियालिटी आणि ट्रूथ. सेंटेन्स बघूया आता. तर हर अपिअरन्स चेंज्ड आफ्टर मेकओव्हर. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तर मेकओव्हर नंतर तिचे स्वरूप बदलले. काय आहे? हर अपिअरन्स चेंज्ड आफ्टर द मेकओव्हर म्हणजे मेकओव्हर नंतर तिचे स्वरूप बदलले असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. तर हे होते आपले आजचे मिसस्पेल्ड वर्ड. तर हे परत एकदा तुम्ही एकदा वाचून घ्या. जे पण मी आजचे सिनोनिम्स, अँटोनिम्स सांगितलेले आहे नोट डाऊन करून घ्या. आणि जे मराठीमध्ये मिनिंग सांगितलेले आहे ते सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या. आणि स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये आपण ह्या वर्डला कसं फ्रेम करू शकतो. जसं एक्झाममध्ये तुम्हाला आलेला एखादा सेंटेन्स, त्याचं विचारलं तुम्हाला की या वर्डचं मिनिंग काय होऊ शकतं या सेंटेन्सनुसार, तर ते तुम्हाला कळायला पाहिजे की त्या सेंटेन्सनुसार त्या वर्डचं काय मिनिंग होऊ शकतं. कारण की एका वर्डचे असे बरेचसे मिनिंग्स होतात. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.